Hello students, in this video we are going to discuss the brainstorming activities of the poem number 2.4 Have You Earned Your Tomorrow? See the activity 3, brainstorming activity 3. Pick out the describing words from the poem and add a noun of your own. One is done for you. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला 8 शब्द शोधायचे आहेत की जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या मनाने नाउन लिहायचे आहेत. ॲड अ नाउन ऑफ युअर ओन. फर्स्ट वन इज गिवन फॉर यू. टॉयलिंग टाइम. सी द नेक्स्ट. डिस्क्रायबिंग वर्ड्स. cheerful atmosphere, churlish welcome, selfish behavior, simple character, mighty giant, grateful person, rejoicing children, feeding nature, discontent man. Let's see the next question. Match the words given in column A with their meaning in column B. Column A, first, cheerful. Meaning of the cheerful, happy. Second, selfish, concerned with one's own pleasure. Number 3, sourly, with the feeling of disappointment. Number 4, discontent, lack of satisfaction. Next question. There are few examples of homonyms in the poem. For example, spoke. List homonyms from the poem and give their meanings. Homonym means a word that is spelled and pronounced like another word, but that has a different meaning. या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे, होमोनिम, स्पोक. स्पोक हा होमोनिम आहे म्हणजे काय? याचे 2 वेगवेगळे अर्थ निघतात. उदाहरणार्थ, सायकलला जी आरी असते त्यालाही स्पोक म्हणतात आणि त्यानंतर स्पीक या शब्दाचा पास्ट टेन्स हा स्पोक आहे. मग अशा एका शब्दाचे 2 अर्थ असतील तर त्याला आपण होमोनिम म्हणतो. तर मग अशा होमोनिम शब्दांची यादी आपल्याला करायची आहे आणि त्याचे मीनिंगसुद्धा लिहायचे आहे. सी द फर्स्ट स्टॅन्झा, फर्स्ट लाईन. Is anybody happier because you passed his way? Passed. First meaning आहे be successful and second went, left behind. Second meaning जो आहे तो या फर्स्ट लाईनसाठी सुटेबल आहे. नेक्स्ट, did. Second stanza, fourth line. Or is someone mighty grateful for a did you did today? Did, first meaning an action that is performed intentionally or consciously. First meaning is suitable for this deed. And second meaning, a legal document that is signed and delivered, especially one regarding the ownership of property or legal rights. Next, last stanza, first line. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you waste the day? The meaning of the waste is use or expend carelessly. And second meaning, eliminated, discarded, means scattered. एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा आपण एखाद्या साईटवर पाहतो की एखादी वस्तू वापरून झाल्यावर त्याचे जे पोती वगैरे जे काही सामान असेल ते अस्ताव्यस्त पसरलेलं असतं, म्हणजे स्कॅटर्ड, कुठंही पडलेलं असतं, तर त्याला डिस्कार्डेड असं म्हटलं जातं. आणि फर्स्ट मिनिंग जो आहे यूज ऑर एक्सपेंड केअरलेसली, तर कवी या ठिकाणी फोर्थ स्टांजामध्ये म्हणतो आहे डिड यू वेस्ट द डे, म्हणजे तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला का? तर फर्स्ट मिनिंग जो आहे तो या पोएमसाठी सुटेबल आहे. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट एक्सप्रेशन्स, phrases which denote going away from each stanza. One is given below. Vanish in the throng. कवितेच्या प्रत्येक स्टांजामधून गोईंग अवे हा शब्द दर्शविणारे एक्सप्रेशन किंवा फ्रेज तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. या ठिकाणी
एक त्यांनी दाखवलेला आहे. व्हॅनिश इन द थ्रॉग याचा अर्थ गोईंग अवे असा होतो. गोईंग अवे म्हणजे जात आहे. स्टँजा नंबर 1मध्ये गोईंग अवेसाठी दोन फ्रेजेस एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे इज ऑलमोस्ट ओव्हर म्हणजेच गोईंग अवे, आणि सेकंड आहे पास्ड हिज वे याचा अर्थसुद्धा होतो गोईंग अवे. स्टँजा नंबर 2, 3 and 4 व्हॅनिश इन द थ्रॉग, पास्ड अवे, व्हॅनिश इन द थ्रॉग. नंबर 3 पार्टिंग, पास्ट, अँड नंबर 4 आहे लिव्ह. तर या सर्व फ्रेजेस किंवा एक्सप्रेशनचा अर्थ होतो गोईंग अवे. लेट्स मूव टुवर्ड्स द ॲक्टिव्हिटी 4, A4. First activity. The poet has used different poetic devices like alliteration and interrogation in the poem. Identify them and pick out the lines. या ठिकाणी दोन कॉलम दिलेले आहेत, पोएटिक डिव्हाइस आणि सेकंड आहे लाईन्स. तर फर्स्ट आहे अलिट्रेशन, त्याचे एक्झाम्पल्स, त्याच्या लाईन्स आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. अलिट्रेशन मीन्स when in a sentence sound of any letter which comes in the beginning of the word is repeated, then there is use of alliteration. See the example of alliteration. This day is almost over and its toiling time is through. In this line, the sound of the letter T is repeated pleasingly. See the more examples of alliteration in the poem. Second stanza, third line, were you selfish, pure and simple. Then second stanza, fourth line, someone mighty grateful for a deed you did today. The sound of the letter S and D is repeated pleasingly. Fourth stanza, first line, did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? In this line, D, W and S is repeated pleasingly. In this line, the letter D, W and S is repeated. Second poetic device, interrogation. Interrogation is a poetic device where the poet asks a question not to obtain an answer but to put a point more effectively. Interrogation मध्ये प्रश्न विचारला जातो but answer is not essential. See the first example of the poetic device interrogation. Is anybody happier because you passed his way? There are many examples of interrogation in the poem. Let's see. Does anyone remember that you spoke to him today? Or a churlish sort of howdy and then vanished in the throng? See next. Did you give a cheerful greeting to the friend who came along? Or is someone mighty grateful for a deed you did today? That you helped a single brother of the many that you passed? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? All these are the examples of interrogation. कवीने प्रत्येक स्टँजामध्ये 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. प्रत्येक स्टँजामध्ये 3 क्वेश्चन्स आहेत. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत तर इंट्रॉगेशन, प्रश्न विचारलेले आहेत पण त्याचा आन्सर हे काही या ठिकाणी नेसेसरी नाही. नेक्स्ट क्वेश्चन, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टँजा इज AABB. फाइंड द राईम स्कीम ऑफ अदर स्टँजाज. Rhyme scheme means, a rhyme scheme is the pattern of rhymes at the end of each line of a poem or song. It is usually referred to by using letters to indicate which lines rhyme. Lines designated with the same letter all rhyme with each other.
Rhyme scheme of the poem is stanza wise rhyme scheme. Stanza number first, AABB means see the last word way today through you. AABB. Stanza second, along through CC way today. AA. Stanza number 3, fast past DD said ahead. EE. And last stanza, stanza number 4, spent discontent. FF. And say today. AA. These are the rhyme scheme of the poem. Students, here we have completed brainstorming activity A3 and A4. Watch the video carefully, take the screenshot of the given answers and complete your notebook. Write them in your notebook. Okay, thank you.